मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना का लाभ प्रभाग की हर माता बहनों को मिल सके, इसी मकसद के साथ आपला प्रभाग आपला परिवार के वृद्धवाक्य के साथ पूर्व विरोधी पक्ष नेता और भाजपा जिला उपाध्यक्ष दशरथ भगत के मार्गदर्शन के तहत पूर्व नगर सेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत और रूपाली भगत के माध्यम से प्रभाग क्रमांक 65, प्रभाग क्रमांक 77 और प्रभाग क्रमांक 78 अंतर्गत आने वाले वाशी गांव, सानपाड़ा, पाम बीच और जूहीनगर प्रभाग की माता बहनों के लिए माझी लाड़की बहन योजना सहायता केंद्र का शुभारंभ सानपाड़ा सोनखार सेक्टर 15 स्थित MP स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के युवा नेता निशांत भगत, समाज सेवक संदीप भगत के साथ प्रभाग के ज्येष्ठ नागरिक और तीनों ही प्रभागों की महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थीं। इस दौरान तीनों ही वार्ड में स्थित भगत लोक प्रतिनिधियों के जनसंपर्क कार्यालय में इस सहायता केंद्र की शुरुआत मंच से आधिकारिक तौर पर की गई। इस दौरान भगत लोक प्रतिनिधियों के माध्यम से उपस्थित महिलाओं को मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना की जानकारी देते हुए तीनों ही प्रभाग की महिलाओं को फॉर्म वितरित कर जल्द से जल्द सरकार की इस योजना का लाभ उठाने की अपील की गई। इस अवसर पर महिलाओं और माता बहनों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए दशरथ भगत और निशांत भगत ने योजना की जानकारी देते हुए सभी महिलाओं से इस योजना का अधिक से अधिक लाभ उठाने की अपील की। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई चे नेतृत्व सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संदीपजी नाईक साहेब यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। मी तमाम माझ्या महिला विनंती आहे, आवाहन करतो, सर्व महिलांना विनंती करते आणि विशेष करून जो निराधार आहे आणि जे गरीब आणि वंचित आहेत ज्या महिला, त्यांना विशेष करून आवाहन करतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। वार्ड क्रमांक 65, 77 आणि 78 या तिन्ही वार्डमध्ये या केंद्राची अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेचा मदत केंद्र म्हणून नगरसेविका जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्थापित केलेले आहे आणि हे मदत केंद्र सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, संदीपजी नाईक यांच्या आदेशानुसार या मदत केंद्राचं स्थापन केलेलं आहे। सर्व तमाम महिलांना विनंती आहे की या योजनेचा लाभ घ्या। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि आदरणीय दशरथ भगत साहेब यांच्या संकल्पनेतनं जी राज्य शासनाने आता जाहीर केलेली योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्या योजनेचं मदत केंद्राचं शुभारंभ या ठिकाणी नगरसेविका फशीबाई भगत, दशरथ भगत, वैजयंती भगत यांच्या उपस्थितीत आणि सर्व महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणी मदत केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। सानपाडा पाम बीच असो, म्हणजेच वार्ड क्रमांक 77 किंवा 78 असो किंवा 65 असो, जूहीनगर मधला काही भाग असो, या ठिकाणी असलेले नगरसेविका जनसंपर्क कार्यालयामध्ये हे मदत केंद्र आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून ते 31 तारखेपर्यंत त्या ठिकाणी आमचे सर्व सहकारी आणि स्वयंसेवक या योजनेचा लाभ देण्यासाठी बसणार आहेत। त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जो घेऊन येईल त्यांना आम्ही ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण फॉर्म भरून देणार आहोत। तर नवी मुंबई मधला कोणीही नागरिक ज्याला या योजनेची माहिती भेटलेली आहे परंतु फॉर्म कसा भरायचा, तो ऑनलाईन कसं भरायचं हे जर आपल्याला माहिती नसेल तर आमच्या वाशी गावातील जनसंपर्क कार्यालयामध्ये किंवा सानपाडा येथील पाम बीच येथील जनसंपर्क कार्यालय किंवा जूहीनगर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये जे आमचे सहकारी त्या ठिकाणी बसलेले असतील ती पूर्ण माहिती आपल्याला देतील, आपला ऑफलाईन फॉर्म भरतील, आपला ऑनलाईन फॉर्म भरतील आणि या योजनेचा लाभ हे आपल्याला प्रत्यक्ष देण्यासाठी प्रयत्न करतील। आपण बघितलं असेल की दशरथ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत शिष्यवृत्ती असो, राजीव गांधी जन आरोग्य योजना असो किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असो, या योजनेचा लाभ जसा आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने या योजनेचा लाभ या नवी मुंबईतील जनतेला आणि विशेष करून आमच्या सानपाडा, वाशीगाव आणि जूहीनगर मधल्या प्रभागातील नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि म्हणूनच मी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सक्षमीकरणासाठी ही योजना आणलेली आहे आणि म्हणून त्यांचे मी या शासनाचे आणि या आमच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि असाच हा 31 ऑगस्ट पर्यंत जी लास्ट डेट आहे, या 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा माझ्या सर्वच नवी मुंबईतील महिलांनी जे इलिजिबल आहेत, जे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, अशा सर्वांनीच या योजनेचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी नम्र विनंती करतो। वहीं प्रभाग की महिलाओं ने सरकार की योजना की जानकारी उन तक पहुंचाने और उसका लाभ प्रदान करवाने के लिए भगत लोक प्रतिनिधियों के प्रयासों की सराहना की। या सगळ्या महिलांसाठी, आपल्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी दर महिना 1500 रुपये देण्याचे योजित केले आहेत। त्यासाठी दिल्यावर त्या महिलांना खूप आनंद होणार आहे, मस्त वाटणार आहे। दर महिना 1500 रुपये मिळतात म्हणजे त्यांना खूप उत्साह वाटणार आहे, गरिबांसाठी चांगलं वाटणार आहे। त्या सगळ्या महिला घरोघरी जाऊन सांगणार, जेवढं आलेत ना त्या सगळ्या घरोघरी जाऊन सांगणार आहे। महिला ह्या उत्साही असतात, त्या जाऊन सांगणार सगळ्यांकडे आणि उत्साह असल्यामुळे ते सगळ्यांना सांगणार आणि मदत घेणार महिला सगळ्यांसाठी। मुख्यमंत्री लाडकी बहीण या बाबतीत जे गव्हर्नमेंटने जी योजना लागू केली आहे ती अत्यंत व्यवस्थित आहे, चांगली आहे। त्यामुळे 21 ते 65 तर तुम्ही दिलीच आहे। त्या पिरियडमध्ये मुलांचे होणार, गरीब लोकांना मुलांचे फी होणार, नंतर त्यांना घरातली मदत होणार, ती सगळे काही व्यवस्थित होईल। परंतु अजून एक मला सांगायचं नानांना की त्यांनी अजून एक करावं। ऍक्च्युली गरज असते 65 नंतर सिनियर सिटीजन आहे, ज्यांचं उत्पन्न नाहीये, अशा लोकांना की मदत करावी असं माझं मत आहे स्वतःचं। कारण तेव्हा त्यांना औषधाची, नंतर घरात कोणी बघणार नसेल तर पैशांची गरज असते। तर 65चा वर जरी केलं ना, 65च्या पुढे ही योजना जर कोणी नवीन लागू करावी असं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे, वयस्क लोकांची। दशरथ भगत जी के मार्गदर्शन में और वैजयंती भगत जी के मार्गदर्शन में आज बहुत सुंदर कार्यक्रम हुआ। कार्यक्रम का उद्देश्य था माझी लाडली बहन योजना, जिसकी बहुत ज्यादा आवश्यकता थी, क्योंकि आजकल हमारे यहाँ ऐसा बोलते हैं नारी शक्ति बड़ी शक्ति। अगर नारी शक्तिवान होगी तो समाज अपने आप शक्तिवान होगा, लड़की शक्तिवान होगी तो उससे आने वाली उसकी जो पीढ़ियां हैं वो भी शक्तिवान होंगी। और केवल ये एक कार्यक्रम लोगों को इकट्ठा करके नहीं हुआ, पूरा योजना के साथ हो रहा है। हर व्यक्ति को फॉर्म दिए जा रहे हैं, उनके नाम लिए जा रहे हैं, फोन नंबर लिए जा रहे हैं। तो इससे हम सानपाड़ा वासियों को, जूही नगर वासियों को बहुत संतोष हुआ है। वैसे भी भगत साहब कोविड के समय सब समय उन लोगों ने हमारी बहुत मदद की है, जिसके लिए हम बहुत बहुत आभार देते हैं। और इस योजना में उन्होंने अपना पर्सनल इंटरेस्ट लिया है, जबकि ये सरकार की योजना है, बट वो पर्सनल जैसे एक परिवार के लोग रखते हैं, वैसे ही जो लड़कियों को परिवार से मदद, परिवार की तरह उन्होंने कार्यक्रम का आयोजन किया, जिसके लिए हम लोग सानपाड़ा वासी, जूही नगर वासी सब लोग उनके बहुत बहुत आभारी हैं। और वो हम लोगों का परिवार की तरह ख्याल रखते हैं, इसके लिए हम सदा उनके आभारी। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।